खरं तर बेस्टची निवडणूक हा अतिशय छोटा विषय होता, परंतु ज्या पद्धतीमध्ये उभाटा शिवसेनेकडून त्याचं भांडवल केलं गेलं की दोन भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, आता सहकाराची ही निवडणूक जिंकलो तर आम्ही महापालिका जिंकणार. खरं तर तुम्हाला सांगू तर मागची 20 वर्ष या निवडणुका आम्ही लढतो आणि प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात सहकार पॅनलमध्ये काम करत असताना, सहकारात काम करत असताना आम्ही कधीच पक्ष कुठला आणला नाही. पक्ष आणत असताना आम्ही प्रत्येक वेळेला सर्व पक्ष एकत्र घेऊन केलं, कारण वैकुंठजी मेहता असतील, वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, स्वतः दशरथ शरद पवार असतील, देवेंद्रजी असतील, हे सहकारामध्ये कधी पक्ष आणत नाही, पक्षीय राजकारण. पण ते ठाकरे गटाचा हा जो स्वभाव आहे की आम्ही आता एकत्र आलो म्हणजे मराठी माणूस आमचाच, मराठी माणूस आम्हाला बांधिलकी आहे, हा कुठेतरी नेरेटिव्ह खोडायचा होता. त्यामुळे त्यांना 21-0 हरवलं. आता मग त्याच्यावर त्यांनी टीकाही केली, 7च जागा आल्या. अहो, तुम्हाला 25 वर्ष झाली, मला तिथे युनियन म्हणून 1.5 वर्ष झालं आणि संपूर्ण निवडणुकीचा जर तुम्ही अहवाल पाहिला तर 31.85% मतं मला मिळाली, शशांकरावला 31.50% मतं मिळाली. जी मतं बाद ठरली 2156, त्यापैकी 1730 मतं माझी बाद झाली आणि त्याच्यापेक्षा कमी तुमच्या उभाटा सेनेला मिळाली. याचा अर्थ एन्काउंटर कोणाचा झाला आहे तुमच्या एन्काउंटरच्या माध्यमातून मी सांगतो. त्यामुळे आम्ही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जो नेरेटिव्ह सेट करायचा जो प्रयत्न होता, आणि यामध्ये मी फार स्पष्टपणे सांगतो, राज ठाकरे साहेबांनी कुठेही भूमिका घेतली नाही, कुठेही स्टेटमेंट आली नाही. राज ठाकरेंच्या वतीने त्यांचे एक पदाधिकारी संदीप देशपांडे आमचे मित्र आहेत, त्यांनी काहीतरी कुठेतरी बोलले असतील, या तर राजकारणाचा भाग झाला. परंतु कुठेही बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, स्वतः राजसाहेब असतील, स्वतः अमित ठाकरे असतील, कुठेही याच्याबद्दल भाष्य केलं नाही. त्यामुळे मी देखील बोलत असताना फक्त उभाटा शिवसेनेचाच उल्लेख करतो आहे आणि याच्यामध्ये एन्काउंटर हा उभाटा शिवसेनेचा झाला. जो फुगा होता तो फोडायचं काम आम्ही या माध्यमातून प्रवीण दरेकरांच्या मदतीने मी केलं.